सर्वांना जय भीम। मी ज्योती शेळके शाखेच्या सरचिटणीस या वतीने आपणा उपस्थितांचा मनापासून स्वागत करते, आपल्याबद्दल मंगल कामना व्यक्त करते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास गुणास व त्यांच्या विचारांना पंचांग प्रणाम। तसेच माता महामाया, माता महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा, माता जिजाऊ, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई या महान मातांनाही व त्यांच्या विचारांना पंचांग प्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्म मंगल कार्यास माझा पंचांग प्रणाम। तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांनाही माझा जय भीम। या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही माझा जय भीम। तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष आणि वर्षावस प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिवे गुरुजी यांनाही माझा जय भीम। बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनाही माझा जय भीम। आजच्या 11व्या पुष्पाला उपस्थित असलेले आपले प्रवचनकार ते आहेत मिलिंद कसबे गुरुजी यांनाही माझा जय भीम। तसेच आजच्या या पुष्पाला उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य सैनिक माजी श्रामणेर उपासक उपासिका बालबालके यांनाही माझा जय भीम। तसेच आपण आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या आदर्शांना हार व पुष्प अर्पण करून करणार आहोत। तर त्यासाठी मी शीतल तांबे हिला विनंती करते की तिने बुद्धचरणी पुष्प वाहायचे आहेत। तसेच मी दिनेश तांबे दादांना विनंती करते की त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करायचा आहे। नाव काय तुमचं? सांची हर्ष तांबे याला मी विनंती करते की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे। आणि सांचीला विनंती करते की तिने अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे। साधु साधु साधु। आता आपण सामूहिक वंदना व सूत्रपठण घेणार आहोत। तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी यात सहभागी व्हायचे आहे। धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो
सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादप्राणा वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 वनगन्धं गुणोपेतं केतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन प्रियेण मेतेन कलाविमोकं पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं धनसारपदीपेन दीपेन तमदं शिला तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिका सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मश्च संघः सुगततनुभव धातु धातुगम्भे लङ्काय जम्बुद्वीपे चिरसपुरवने नागलोके चतुरे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशरोमादिधातुवन्दे सभ्येऽपि बुद्धं दशवरदनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं सारैकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विदुरज्ञानं देवरूपं सुदेव निर्मलचक्षुगहिरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुवेम विरतरजं सुधनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सजनोद्धरा भगवंता मुसाखरा भक्त काजा सौदार संगरी शस्त्रधरिता करी कापला हरिउरी रौद्ररूपा मुक्ति पद पूर्णता जीर्ण स्मृति धारिता उदारीला गतिका मार्ग साधा राष्ट्र घटनाकृति शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा भीमराजा भीमराजा
विपति पति वियाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवेदिकायुदायकम् सब दुःखा विनाशाय भवे निपान संधिके भन्ते अनुगकत्वा परितं वृत्तमङ्गलम् समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदमा मुनिराजस सनन्तु सकमोकदम् धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता ये सन्ता सन्तचित्ता ति शरणं शरणं एतं लोकं तरेवा भूमा भूमा च देवा गुणगण व्यावता सबकाल एते आयन्तु देवावर कनकमय मेरु राजे वसन्तु संतो संतोषयन्तु मुनिवरन् वचनं श्रोतु मगस्मग सर्वेषु चक्रवालेषु यक्का देवा ब्रह्मणो यामे कथं गुह्यं सर्वसम्पत्ति साधक सवेत अनुमोदित्वा समगा शासनरता पमादरिता हन्तु आरकासु विशेषतो शासनस्वलोकच उरितो भवतु सर्वदा शासनमपि च लोकच देवा रक्षन्तु सर्वदा सन्धि सुखी हन्तु सर्वे परिवारियत्नो अनिन्दा सुमना हन्तु सर्वे यातिभिः राजतो वा सुरतो वा मनुष्यको वा मनुष्यो वा अग्नियतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कनकटतो वा नखतो वा जनपदरोगतो वा असधम्मतो वा असंदितो वा अशपुरुषतो वा चंडति असमिगुण कुकरहि विचिका मणिसप्पदीपे अचतरच सुकरमैष यक्करक्कसादि नानाभयतो वा नानारोगतो वा नानापतो वा सर्वे आगन्तु सब पापसकरन् कुशलस्य उपसम्पदा सचित परियोदपनम् एतं बुद्धानुशासनम् धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मदलो यावता भवासति यो च मम्मित्वान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मदलोति यो धम्मान् न पमज्जति सबे संता सुखी हन्तु सबे हन्तु सखेमिनो सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमागमा यानि भूतानि समागतानि गुम्माणि वायानि अनन्तरिके सर्वे भूता सुमना भवन्तु अतोऽपि सकच सुनन्त भाषितम् तस्माय भूता निशामेत सर्वे मेतं करतं मनुष्यपजाय दिवाचरतो च हरन्त्यवधि तस्माय निरकत अपमता अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो संगगुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते ईचितं पचितं तुयं क्षिप्तमेव समेजतु सर्वे पुरन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपणोऽसोयता आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निपानसम्पत्ति इमिनाते समेजतु साधु साधु साधु। बौद्ध मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रहण करायचे आहेत आणि आजचे प्रवचनकार मिलिंद कसबे गुरुजी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची आहे। सर्वांना जय भीम। तकाळगाव गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यालय पंचमपन्ना तसंच ज्योतिराज शेळकेने त्या अध्यक्षपदाचं नाव सुचवलं विजय काकडे गुरुजींना। त्यांचं अभिनंदन काकडे गुरुजींनी अध्यक्षपद स्वीकारावं। जय भीम। जगतवंदे जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले या महान पुरुषांच्या विचाराला व त्यांच्या त्यागाला पंचप्रणाम। माता महामाया, माता यशोधरा, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ या महान मातांच्या विचाराला व त्यांच्या त्यागाला पंचप्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार तुम्हा बोधाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यागुणांना पंचप्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वर्तमान राष्ट्रीय अध्यक्षा ममता सागर मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या धम्ममंगल कार्यास माझा पंचप्रणाम। कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन। तसेच संस्थेचे सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन। पंचायत समिती सभापती आदरणीय अनंतराज आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन। तसेच आज आपण शाखा अणुशक्ती नगर विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष चंदन शिवे गुरुजी, त्यांचे महामंत्री ज्योतिताई शेळके, उपाध्यक्ष बाळू भालेराव, तसेच बौद्ध मित्र मंडळ अणुशक्तीनगर लुंबुनी बुद्धविहार या बुद्धविहाराच्या कमिटीचे सरचिटणीस आदरणीय नितीन जाधव, तसेच कोषाध्यक्ष संतोष जाधव, माजी कोषाध्यक्ष वाल्मिक पवार, तसेच ज्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते आदरणीय आमचे तांबे गुरुजींचे सुपुत्र दिनेश तांबे आणि शीतल तांबे या कुटुंबानं जे आयोजन केलेलं आहे प्रवचन मालिकेच्या पुष्पाचं, त्यांच्या प्रती मंगलकामना करतो। आणि ज्योतिषाईंनी जी सर्वांना जय भीम करून जी आज ज्योतिताईंनी अध्यक्षपदाची सूचना आणली आणि त्याला भालेराव गुरुजींनी अनुमोदन दिलं, मी अध्यक्षपद स्वीकारून पुढील कार्य ज्योतिताई शेळके करतील अशी त्यांना विनंती करतो। तत्पूर्वी आजचे प्रवचनकार, आजचा विषय आहे भगवान बुद्धांचा मानवतावादी धम्म भगवान बुद्धांचा मानवतावादी धम्म। आणि या विषयासाठी आदरणीय आमचे मित्र मिलिंद कसबे गुरुजी हे या प्रवचनकारासाठी उपस्थित झालेत। गुरुजींनाही जय भीम। कारण गुरुजींचा थोडक्यात परिचय देतो। गाव आहे मुक्काम पोस्ट गोहे खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। त्यांचा राहण्याचा सध्याचा पत्ता आहे लुंबुनी बाग, गोंडी। मिलिंद कसबे गुरुजी 2003 साली बोधाचार्य झाले आणि 2005 साली सामनेर झाले। त्याच्यानंतर सैनिक झाले आणि केंद्रीय शिक्षक हे 2011 साली
झालेले आहेत। लुंबिनी बाग शाखा 10 वर्षे ते अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत। 2017 ते 21पर्यंत माजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। अशी गुरुजींची थोडक्यात ओळख आहे। आजचे प्रवचनकार म्हणून आपल्याला लाभलेले आहेत मिलिंद कसबे गुरुजी। करते की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या विषयाला सुरुवात करायची आहे। त्यांचा आजचा विषय आहे मानवतावादी बौद्ध धम्माने जगाला काय दिले। अखंड विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे जगतवंदनीय जगद्गुरू महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना, त्यांच्या प्रतिमेंना त्रिवार अभिवादन करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या धम्ममंगल कार्याला त्रिवार अभिवादन करून संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धम्म कार्याला त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी शाखा अणुशक्तीनगर विस्तारित नवीन मंडळा आणि बौद्ध मित्र मंडळ यांच्या सहकार्यातून या ठिकाणी वर्षावास प्रवचन मालिका या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मला वाटतं 11वं प्रवचन, 11वं पुष्प या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत आणि या प्रवचनाचा विषय मानवतावादी बौद्ध धम्माने जगाला काय दिले हा विषय या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। आणि आजच्या या प्रवचनाचं आयोजन आयुष्यमान दिनेश काशीनाथ तांबे यांनी हे या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे या शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान गणपत चंदन शिवे गुरुजी, त्याचप्रमाणे शाखेचे सरचिटणीस ज्योतिताई शेळके, त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष सिद्धांत गायकवाड, उपस्थित सर्वांना जय भीम करून त्याचप्रमाणे आमचे मित्र विजयजी काकडे गुरुजी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्वांना जय भीम करून आज या ठिकाणी आपण हा विषय या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत। मानवतावाद बौद्ध धम्माने जगाला मानवतावाद काय दिला हे या ठिकाणी आपला विषय या ठिकाणी आपण बघत आहोत। आपण या ठिकाणी मानवतावाद या विषयाकडे प्रामुख्याने बघत आहोत। साहजिकच ही देणगी, हे विचार जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जगातील अनेक राष्ट्रांमध्ये या ठिकाणी भगवान बुद्धांचे विचार या ठिकाणी गेलेले आज आपण या ठिकाणी बघतो। आपण बघतो की मानवतावादी बौद्ध धम्माने जगाला काय दिले, जगाला काय दिले हा जर प्रश्न आपण जर बघितला तर जगाला मानवतावादच दिला। कोणी दिला? भगवान बुद्धांनी दिला। मानवतावाद ही फार मोठी अमूल्य अशी देणगी, विचार सरणी, सिद्धांत, जगण्याची कला, हा मानवतावाद भगवान बुद्धांनी या जगाला, जगातील सर्व मानवाप्रती त्यांनी दिलेला आहे हे या ठिकाणी आपण बघतो।
जर आपण जगातील अनेक देशामध्ये भगवान बुद्धांचे विचार या ठिकाणी, भगवान बुद्धांचा धम्म, बुद्धिझम या ठिकाणी जगामध्ये आपल्याला बघायला भेटतात. जे देश प्रगतीच्या शिखरावरती आहेत त्या देशामध्ये बौद्ध विचारसरणी प्रामुख्याने अंमलात आणली जाते, आचरणामध्ये आणली जाते. आणि ही विचारसरणी या देशातून म्हणजे भारत देशातून जम्बूद्वीपातून, प्रामुख्याने जम्बूद्वीपातून जगामध्ये गेलेली आपण या ठिकाणी बघतो. आपण बघतो की भगवान बुद्धांचा कालखंड म्हणजे त्या काळ, तो जो काळ आपण बघितला आणि इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंत म्हणजे हर्षवर्धन राजाच्या कालखंडापर्यंत या देशामध्ये म्हणजे या जम्बूद्वीपामध्ये, जम्बूद्वीप म्हणजे संपूर्ण आशिया खंड, भारत असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान, इकडून अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, ही सर्व राष्ट्र, जो आशिया खंड आपण आज जे बोलतो, हा आशिया खंड हा एक संघ देश म्हणजे जम्बूद्वीप हा पूर्ण बौद्धमय, बौद्ध राजाच्या कालखंडातील एक संघ असं राष्ट्र, हे एक संघ राष्ट्र, त्याला जम्बूद्वीप असं बोलतात. या एक संघ जम्बूद्वीपामध्ये अनेक महान असे राजे होऊन गेले. त्यांनी बौद्ध धम्माचे म्हणजे भगवान बुद्धांचे विचार आपल्या या आशिया खंडामध्ये, जम्बूद्वीपामध्ये विस्तारित करून त्यांनी अनेक देशामध्ये चीन असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, इकडे श्रीलंका असेल, अशा अनेक देशामध्ये, कोरिया असेल, दक्षिण कोरिया असेल, अनेक देशामध्ये, कॅनडा असेल, अनेक देशामध्ये पोहोचवण्याचं काम त्या कालखंडामध्ये झालेलं या ठिकाणी आपण बघतो. मग हे विचार जात असताना तिथे केंद्रबिंदू माणूस होता. माणसाचं दुःख, माणसाची समस्या सोडवण्याचं काम, मिटवण्याचं काम आणि त्याला सुखी आणि समाधानाने जीवन जगण्याचं काम देण्याचं काम बौद्ध धम्माने या जगाला दिलेलं या ठिकाणी आपण बघतो. आपण सहज बघूया की आज अनेक राष्ट्रामध्ये जसं आपण मार्क्स विचारसरणी आहे, मार्क्स विचारसरणीने जगातील कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. म्हणजे जगावरती कामगारांचं राज्य असावं, कामगारांची पिळवणूक याच्यावरती कार्ल मार्क्सने प्रामुख्याने विचार मांडले. परंतु कामगारांचं दुःख, कामगाराचं नव्हे तर या जगातील मानवाचं दुःख नष्ट करण्याचं काम, या दुःखातून मुक्त करण्याचं काम खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांच्या विचाराने या ठिकाणी जगाला दिलं. आणि म्हणून नीती आणि सदाचाराच्या जीवनावरती, विज्ञानाच्या आधारावरती, विज्ञानाच्या कसोटीवरती भगवान बुद्धांचे विचार या जगापर्यंत पोचलेले या ठिकाणी आपण बघतो. माणसाला सुखी करणं, माणसाला केंद्रबिंदू मानून, माणसाला केंद्रबिंदू मानून त्याची असणारी समस्या हे सोडवण्याचं काम बुद्ध विचारातून झालं. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं शस्त्र न चालवता बुद्धांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले. आपण जर थोडक्यामध्ये जर बघितलं, आजही आपण जपानमध्ये वंदना बोलताना आपल्याला त्रिसरण पंचशील या ठिकाणी पाली भाषामध्येच ऐकायला भेटतात. मग जगातील कोणत्याही देशामध्ये जसं आपण मगाशी त्रिसरण पंचशील बोललं ते कोणत्या पाली भाषेमध्येच ऐकायला भेटतात. म्हणजे या जम्बूद्वीपातील पाली भाषा जगाला देणगी म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि प्रामुख्याने माणसाच्या संसारी जीवनामध्ये, आचरणाच्या जीवनामध्ये, रोजच्या व्यवहारी जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्याच गोष्टी भगवान बुद्धांनी दिल्या. याच्या व्यतिरिक्त काही नाही. जर आपण आता मगाशी पंचशील बोललं, पानाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधियानी, आदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समाधियानी,
कामे सुमिच्छाचारा वेरमणी मुसावादा वेरमधी सुरा मेरय मज्जपमाद्द ठाणा वेरमणी. मग याचा जर अर्थ जर आपण जाणून घेतला तर आपल्याला एक गोष्ट बघायला भेटते की मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही, त्याच्यापासून अलिप्त राहीन. प्राणी मात्रा, जगातील सर्व प्राणी मात्र यांना मी त्रास देणार नाही, त्यांची हिंसा करणार नाही. एव्हाना त्यांची मी काय करेन, त्यांचं लालन पालन करेन, मी त्यांचा सांभाळ करेन. म्हणजे प्राणी मात्रावरती सुद्धा दया करण्याचं काम मानवावरती दया करावीच करावी. परंतु प्राणी मात्रा, जे प्राणी आहेत, मुख्य प्राणी आहेत, जे सजीव आहेत, त्यांचीसुद्धा मनुष्याने काय केली पाहिजे, त्यांचीसुद्धा आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना इजा आपल्यापासून त्यांना इजा पोचणार नाही किंवा त्यांना त्रास होणार नाही, ही प्रतिज्ञा मी या ठिकाणी घेतो. आपण बघितलं की आदिन्न दाना, मी चोरी करणार नाही. मनुष्याने एका माणसाने दुसऱ्या माणसाची कोणतीही वस्तू न विचारता बळजबरीने किंवा अचानक मी ती घेणार नाही, म्हणजे चोरी करणार नाही. एखाद्याची वस्तू मी ती संपादन म्हणजे न विचारता ती बळजबरीने संपादन करणार नाही किंवा त्याच्या मागे त्याला न माहीत होता ती गोष्ट मी घेणार नाही, मी याला चोरी बोलतात. ही चोरी मी करणार नाही. म्हणजे त्याच्या पुढे आदिन्न दाना, म्हणजे मी कोणत्याही प्रकारची चोरी करणार नाही. कामे सुमेच्छा म्हणजे काम वासनेपासून, म्हणजे मी नैतिक व्यवस्था, अनैतिकतेपासून मी दूर राहीन. नीतिमत्तेने मी माझं जीवन जगेन, म्हणजे काम वासनेपासून मी दूर राहीन. मुसावादा, मी कधीही खोटं बोलणार नाही, मी नेहमी खरं बोलेल. आणि सुरा मेरज म्हणजे मी कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. ही जर 5 शिला आपण जर बघितलं, तर त्या बुद्ध कालखंडापासून तर आजपर्यंत मानवाच्या हिताचाच विचार करतात. काही ते नुकसान आहे का? इथे नुकसान जरूर आहे, परंतु ते आचरण न आणल्यामुळे, म्हणजे खोटं बोलण्यामुळे माणसाचं नुकसान आहे, हिंसा केल्याने माणसाचं नुकसान आहे, चोरी केल्याने नुकसान आहे, आणि दारू पेल्याने कोणतेही प्रकारचं व्यसन केल्याने तर नुकसान आहे. म्हणजे मी माझं कुटुंबाचं, माझ्या समाजाचं, पर्यायाने माझ्या देशाचं आणि पर्यायाने संपूर्ण मानवाचं मी नुकसान करणार नाही. मी त्याच्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. या गोष्टी, या 5 शिलेचं मी आचरण करतो. ही फार मोठी देणगी आहे. या जगातील सकल मानव जातीला फार मोठी देणगी आहे. ते विचार आहेत. कारण तो कालखंड, भगवान बुद्धांचा 2500 वर्षाचा कालखंड जर आपण बघितला, तो म्हणजे या गोष्टीवरती नव्हता. म्हणजे माणसाचं दुःख हरण करण्यासाठी एखादा बळीच, म्हणजे एखाद्या राजावरती फार मोठं संकट आलं तर तो पुरोहिताला विचारायचं आता काय करायचं. म्हणजे संकट म्हणजे कोणतं, जसं आता कोरोनाचं महामारीचं संकट आलं असेल, दुष्काळाचं संकट आलं असेल, तर पुरोहित सांगायचं की राजा यज्ञ कर, त्याच्यामध्ये असे बळी दे. यज्ञ म्हणजे अनेक त्याच्यामध्ये बळी दिलायचा. भगवान बुद्धांनी या गोष्टी नाकारल्या. मानवाचं दुःख का आलं, त्याला कारण आहेत. कशामुळे आली, त्या म्हणजे त्या संकटाला कारण आहेत. ती कारणं काय ती आपण शोधली पाहिजेत आणि त्याच्यावरती आपण मात केली पाहिजे, है ना. जर माणसामध्ये कलह होत असन, वाद होत असन, भांडण होत असन, तर भांडणाचं कारण का असणारच आहे, काही ना काहीतरी असणारच आहे ना. म्हणजे या गोष्टीपासून मुक्तता देण्याचं काम भगवान बुद्धांनी या पंचशिलामध्ये पर्यायाने म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक उपजीविका, सम्यक समाधी, म्हणजे आर्य पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि पुढचं 10 म्हणजे विशुद्धी मार्गाचं प्रवचन देत असताना भगवान बुद्धांनी सांगितलं की हे पंचवर्गीय म्हणजे भिक्खूंनो, तुम्हाला या गोष्टी आत्मसात करून चरत भिकवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय देव मनुस्नान. म्हणजे लोकांच्या हितासाठी, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी तुम्ही काय करा, आता हा मार्ग जाऊन तुम्ही सांगा. म्हणजे त्यांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे, सुखच सुख झालं पाहिजे. ही फार मोठी देणगी
भगवान बुद्धांनी आपल्या धम्मातून जगाला दिली, जगातील सर्व मानवांना दिली. म्हणजे अशा पद्धतीने ही देणगी जगाला काय दिलं मानवतावादी, तर ह्या गोष्टी म्हणजे या गोष्टी पंचशील, अष्टशील आणि आर्य अष्टांगिक मार्ग आणि दशशील म्हणजे विशुद्धी मार्गाची शिकवण त्यांनी या ठिकाणी दिलेली आपण या ठिकाणी बघतो. मग माणसाने जीवन जगावं कसं आहे ना, जीवन कसं जगावं, समजीविका, सम्यक उपजीविका म्हणजे माणसाने आपली व्यवहार रचना चालवत असताना किंवा आपला संसार चालवत असताना किंवा आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह चालत असताना आपल्याला ज्या मूलभूत गोष्टी आपल्याला लागतात, उपजीविकेचं साधन, सम्यक उपजीविका जगावं, कसं जगावं हे या ठिकाणी सांगितलं. आता आपण आजच्या स्थितीमध्ये आपण कामधंदा करतो, नोकरी करतो आहे ना, कामधंदा करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो आणि त्याच्यातून जे काही आपल्याला पगार मिळतो, उत्पन्न भेटतं, त्याच्यातून आपलं कुटुंब आपण चालवतो बरोबर. आणि त्याच्यातून मुलांचा खर्च असेल, औषधांचा खर्च असेल, शिक्षणाचा खर्च असेल, हे सर्व आपण चालवतो. भगवान बुद्ध म्हणतात ते उपजीविकेचं साधन कसं असलं पाहिजे, सत्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये दुसऱ्यांना त्रास देऊन आपलं कुटुंब किंवा आपलं जीवन आपण चालवलं नाही पाहिजे. म्हणजे काय सांगतात, जनावरांचा व्यापार व्यवसाय, जनावरांचा विक्रीचा व्यवसाय किंवा मारण्याचा व्यवसाय किंवा त्यांना मारण्याचा व्यवसाय हा आपला व्यवसाय नसला पाहिजे. त्याच्यानंतर विषाचा व्यवसाय, विष म्हणजे जे प्राशन केल्यानंतर मनुष्य मरतो त्याचा व्यापार न केलेला बरा. त्याच्यानंतर तिसरं हत्यारं किंवा हत्यारं म्हणजे शस्त्र असेल, आजच्या भाषेमध्ये जर आपण शस्त्र बाळगलं किंवा एखादं घातक पदार्थ म्हणजे तलवार असेल काय असेल ते बाळगलं तर शिक्षा होते आपल्याला. या गोष्टी आपण आपलं व्यवसायाचं साधन नसलं पाहिजे. आपलं उपजीविकेचं साधन कसं असलं पाहिजे, आपल्या मेहनतीचं असलं पाहिजे, आपल्या कष्टाचं पाहिजे, आपल्या प्रामाणिकतेचं असलं पाहिजे. म्हणजे जीवन जगत असताना, कारण आपल्याला जीवन जगावं लागतं, आपल्याला खावं लागतं, अन्न खावं लागतं, कपडे घालावे लागतात, या गोष्टी आर्थिकच याच्यातून निर्माण. म्हणजे नैतिकता, इथे सुद्धा नैतिकता असला पाहिजे, भ्रष्टाचार नसला पाहिजे. अनैतिकतेतून पैसा उपजीविकेचं साधन आपण कमवता कामा नये. ते सम्यक कसं असलं पाहिजे, अजीविकेचं साधन आपलं कसं असलं पाहिजे, सम्यक असलं पाहिजे. म्हणजे कोणालाही त्रास देऊन किंवा आपल्या व्यवसायातून इतरांना हानी होणार नाही हे असलं पाहिजे. ही फार मोठी देणगी भगवान बुद्धांनी आपल्या विचारसरणीतून सकल मानवजातीला, जगातील सर्व मानवजातीला देताना या ठिकाणी आपण बघतो. मग भगवान बुद्ध म्हणतात की जगत असताना आपण कसं जगावं, जसं महामंगल सूत्रामध्ये माणसाचं कल्याण कसं होतं या गोष्टीसुद्धा आपण या ठिकाणी बघूया. मग तिथे सांगितलं की आसेवनाचं बालानं, पंडितानाचं सेवना, पूजाचं पूजनीय आणि एतम मंगलम होते. आसेवनाचं बालानं, पंडितानाचं सेवना म्हणजे तुम्ही संगत माणसाची संगत कशी असावी, आसेवनाचं बालानं मूर्खाची संगत करू नका, पंडितानाचं सेवना पंडित म्हणजे नेहमी विद्वान माणसाची संगत करा. म्हणजे जे पूज्य आहेत, म्हणजे जे आदरणीय आहेत त्या लोकांची आपण काय केली पाहिजे, संगत केली पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं की मूर्खाची संगत जर आपण केली, एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यसन असणाऱ्या व्यक्तीची संगत केली, मैत्री केली, आता आपल्याला नाही, त्या व्यक्तीला नाही, परंतु त्याच्या मित्राला ती आहे ना. म्हणजे कोणतेही व्यसन हे कसं लागतं, संगतीने लागतं, कला जलामताच लागतं. संगत आपली मैत्री, आपण कुणा संग आपली संगती करतो, मैत्री करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. जर आपण चांगल्या व्यक्तीची संगत केली तर ते आपल्याला काय भेटेल, चांगलेच विचार आपल्याला ऐकायला भेटेल. जर वाईटाची संगत केली, वाईटातून आपल्याला वाईटच गोष्टी त्या ठिकाणी शिकायला भेटतील. जर आपण एखाद्या चोराची संगत केली तर जर चोर चोरी करत असन, आपणही त्याच्या संगती असन तर आपल्याला सुद्धा चोरासकट काय करावं लागेल, शिक्षा म्हणजे दंड किंवा शिक्षा आपल्या भोगावी या ठिकाणी लागेल. आणि म्हणून चांगल्या गोष्टीची संगत करून म्हणजे पूज्य लोकांची, जे आदरणीय व्यक्ती आहेत, जे विद्वान आहेत, जे पंडित आहेत, ज्यांचं सखोल असं ज्ञान आहे,
जे शीलयुक्त आहेत, आहे ना, शीलयुक्त पंचशील आचरणामध्ये शीलयुक्त आहेत, अशाच लोकांची आपण संगत केली तरच खऱ्या अर्थाने आपली काय होईल, प्रगती या ठिकाणी होण्याचं काम या ठिकाणी. म्हणजे माणसाने कुणाची संगत करावी, कुणाची संगत करावी ही फार मोठी देणगी बौद्ध धम्माने सकल मानव जातीला, म्हणजे जगातील सर्वच मानव जातीला देताना या ठिकाणी या गाथेमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. मग आता माता पितू पठाण पुत्रदारस संगो, म्हणजे पुत्रदारस संगो म्हणजे मुलांचं कर्तव्य आहे. माता आणि पितू म्हणजे आई वडिलांचा चांगला सांभाळ करावा, हे मुलांचं कर्तव्य आहे. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करावा. भगवान बुद्धांनी म्हणजे त्या विद्वान माणसांना जे जिथे जमले होते भगवान बुद्धांना विचारण्यासाठी आमचं मंगल जय मंगल कशामध्ये आहे, आम्हाला कृपया सांगा. ते सांगतात की आईवडिलांची सेवा करा, तुम्ही आईवडिलांची सेवा करा, हे मुलांचं कर्तव्य आहे. आपल्या मुलांचा, आपल्या पत्नींचा, आपल्या कुटुंबाचे काय करा, आपण देखरेख करा, म्हणजे त्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करा. प्रामुख्याने आईवडिलांची सेवा करा. भगवान बुद्धांनी काय सांगितलं, तुमचं जर तुम्हाला हित साधायचं असेल, कल्याण साधायचं असेल तर प्रथम काय करा, आईवडिलांची सेवा करा. ज्या आईवडिलांनी तुम्हाला हे जग दाखवलं, तुम्ही मोठे झालात, आहे ना, विद्वान झालात, चांगले म्हणजे आजच्या स्थितीमध्ये चांगलं जीवन जगत आहात, ते कुणामुळे, तर आई आणि वडिलांमुळे. तर त्यांची सेवा वयोवृद्ध अवस्थेमध्ये त्यांची सेवा तुम्ही केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने तुमचं जय मंगल होईल, तेच नाही. आता आपण बघतो की हे जग हे संसाराचं आहे, संसाररूपी जीवनाचं हे नियम आहे. आणि म्हणून संसाररूपी जीवन जर आपण बघितलं की तिथे आईवडील येतात, मुलं बाळं येतात. म्हणजे आपला जन्म आईवडिलांनी दिला, आपण आपल्या मुलांना जन्म देणार, म्हणजे आपण सुद्धा आईवडील होणार. म्हणजे सून कधी सासू असते आणि सासू कधी सून होते. म्हणजे ही कशी आहे, पालटणारी गोष्ट आहे. म्हणजे आता रात्र आहे, उद्या दिवस होणारच आहे, आणि दिवस गेल्यानंतरनी अंधार होणार आहे, म्हणजे रात्र होणार आहे. म्हणजे आज जी सासू आहे ती सुनेला त्रास देते, परंतु ती सूनसुद्धा कधी ना कधी सासू होणारी आहे. म्हणजे तिने पण तिच्या येणाऱ्या सुनेला त्रास द्यायचा का, तर नाही. तर आईवडिलांचा सांभाळ आपण त्या पद्धतीने आपण केला गेला पाहिजे. म्हणजे एखाद्या म्हणजे आपण जर कुटुंबातील पती आणि पत्नी जर बघितले तर पती म्हणजे त्यांना आईवडील आहेत आणि पत्नी तिला पण आईवडील आहेत. म्हणजे जसं आपण आपल्या आईवडिलांना आपल्या भावाने, आपल्या म्हणजे भावाच्या पत्नीने चांगलं सांभाळावं, ही जशी आपली अपेक्षा असते, तीच अपेक्षा या ठिकाणी आपले पतीचे आईवडील म्हणजे आपले सासरा आणि सासू हे सुद्धा त्यांचे आईवडील आहेत, त्यांचासुद्धा आपण सांभाळ केला पाहिजे. म्हणजे आईवडिलांची सेवा करणे भगवान बुद्धांनी जगातील सकल मानव जातीला प्रथम सांगितलं की आपण सुरुवात आपल्या आईवडिलांची सेवा करण्यापासून या ठिकाणी केली गेली पाहिजे. दुसरं आपण गाथेमधलं मगाशी धम्मपालन गाथा बोलली, सप पाप सहकरण कुशलस उपसंपदा सचित परियोदपनम, म्हणजे पाप गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत, कुशल गोष्टी संपादन केल्या पाहिजेत आणि आपलं मन नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजेत. हाच भगवान बुद्धांचा धम्मशासन म्हणजे हा भगवान बुद्धांचा धम्म आहे. म्हणजे काय सांगितलं, वाईट गोष्टी आणि चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी संपादन केल्या पाहिजेत आणि आपलं मन नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. याच्या पलीकडे धम्म नाही. म्हणजे आपल्या मनाची शुद्धता, आपल्या मन स्वच्छ, मन चंगा तो कटितो मे भी गंगा. म्हणजे जर तुमचं मन प्रसन्न असेल तर तुम्हाला म्हणजे स्वच्छ होण्यासाठी, म्हणजे सगळं स्वच्छ होण्यासाठी किंवा पाप धुण्यासाठी गंगेमध्ये जावं लागणार नाही, कारण आपलं मन स्वच्छ आहे ना. अशा पद्धतीने आपलं मन नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. मन स्वच्छ असेल तर बघण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा दृष्टिकोनसुद्धा कसा असेल, हा चांगला असेल. म्हणजे चांगल्या गोष्टी नेहमी संपादन केल्या पाहिजे आणि वाईट गोष्टी आपल्यातून डिलीट केल्या पाहिजे, काढून टाकल्या पाहिजेत.
हे भगवान बुद्धांचे विचार सकल मानव जातीला, मानवाच्या उत्कर्षाला कशा आहेत, उत्कर्षावरती नेणारे आहेत. आणि म्हणून या गोष्टी आहेत, ह्या मानवतावादी आहेत. या सर्व गोष्टी हे सर्व जर आपण गाथेंचा अर्थ बघतोय, हे मानवतावादी आहे. म्हणजे इथे नुकसान नाही, इथे तोटा बाकी नाही. याचं कर्म कसं असणार आहे, चांगल्या कर्माच्या फळामध्ये आपल्याला भेटणार या ठिकाणी आहे. मग जे आपण बघतो की सबे सता सुखी होंतु सबे होंतुच केमिनो सबे भद्रानी पसेंतु माखनची दुःख मागमा. म्हणजे सबे सता सुखी, हे प्राणी मात्र, हे सारे प्राणी मात्र सुखी होत. म्हणजे आपण प्राणी मात्रांबद्दल सुद्धा काय करतो, कल्याण साधण्याचं काम. सर्व प्राणी मात्र सुखी होत, सर्वांचं कल्याण हो, सुखाचा मार्ग हो, कोणालाही दुःख न मिळो. म्हणजे आपण या गाथेमध्ये सभ्य सता सुखी हुंतू, ही जे गाथा आहे, ही जे ओळ आहे, ही आपल्या म्हणजे राष्ट्रीय या ओळीला हे बोललं जाते. बऱ्याच दवाखान्यामध्ये या ओळीचं या ठिकाणी म्हणजे जसं आपण वाक्प्रचार या ठिकाणी चांगलं सुभाषित जे वाक्य असतात, या वाक्याचा नेहमी या ठिकाणी आपल्याला अनेक ठिकाणी या ठिकाणी ही गाथेमधली ओळ या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. म्हणजे प्राणी मात्र, मनुष्य प्राण्यांचे त्यांचं सुख या ठिकाणी हे केलं पाहिजे. तस्माई भूता निसमेत सबे मेतम करोतम मानुसिया पजाय. म्हणजे सर्व प्राणी मात्र ऐका, मानवी प्रजेवरती प्रेम करा. जो तुमचं हिता करता अहोरात्र झटतात त्याचं सुद्धा आपण रक्षण केलं गेलं पाहिजे. जे मानव प्राणी मात्रावरती त्यांचं रक्षण करण्यासाठी झटतात, त्या प्राणी मात्रांना सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलं की त्यांच्यावरती सुद्धा प्राणी मात्रांनी सुद्धा मनुष्यावरती प्रेम केलं पाहिजे. मनुष्याने तर केलंच पाहिजे आणि प्राणीसुद्धा मनुष्यावरती प्रेम करतात. आपण बघितलं ना, म्हणजे एखाद्या प्राण्यावरती जसं आपण त्याला लळा लावू, त्याला करुणा देऊ, त्याच्या संग मैत्री करू, तसं तो प्राणीसुद्धा आपल्यावरती काय करतो, मित्र म्हणून आपलं काय करतो, कर्तव्य बजावत असतो. जसे आज आपण बघतो की अनेक प्राणी, म्हणजे असेल मांजरीपासून असेल, कुत्र्यापासून असेल, हत्ती असेल, मग तो गाढव असेल, म्हणजे अनेक प्राणी मनुष्याचे ही मैत्रीच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा आपल्याकडे वागताना आपण बघतो. म्हणजे जर मांजर असेल, जुनी माणसं असतात गावाकडे, आपण म्हणतो घरात उंदीर नाही आला पाहिजे, त्याने आपल्या म्हणजे घरातील धान्यांचा नाश नाही केला पाहिजे, म्हणजे आपल्या घरामध्ये मांजर असली पाहिजे, बरोबर. त्यानंतरनी ते तिचं कर्तव्य चोख बजावते. आपण तिला दूध देतो, चांगलं खायला देतो. मग त्याचा कुत्रा असेल तर कुत्रा हा मनुष्याचं संरक्षण करतो, घराचं संरक्षण करतो, म्हणजे चोरांपासून संरक्षण करतो. जसं इजा करणारे प्राणी आपल्या घरावरती चाल करून आल्यानंतर तो मोठमोठ्याने भुंकतो, म्हणजे हे सुद्धा आपले रक्षण करतात. एखादा फार मोठा हत्ती जो मावता असतो, तो त्याला जसं सांगतो तसा तो करतो. म्हणजे त्यांचं दोघांचं मैत्रीचं नातं असतं. उद्या जर तुम्ही गावी गेलात आणि जर तुम्हाला एखादा बैल दिसला, जर तुम्ही बैल पकडायला गेलात, तर तो बैल तुम्हाला काय करेन, मारेल. जर घरी गाय असेल किंवा म्हैस असेल, तुम्ही गेल्या जर तुम्ही दूध काढायला गेलेत, तर ती गाय काय करेन किंवा तो म्हैस काय करेन, तुम्हाला मारेल. परंतु रोज करणारी व्यक्ती, रोज दूध काढणारी व्यक्ती बाकी तिच्यासमोर ती गाय असेल, म्हैस असेल, शांत राहते. का? की ते दोघांचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण या ठिकाणी झालेलं आपण बघतो. ही फार मोठी देणगी भगवान बुद्धांनी या ठिकाणी मानवतावादी जगाला, म्हणजे बौद्ध धम्माची देणगी, मानवतावादी देणगी जगाला दिलेली या ठिकाणी आपण बघतो. आणि हे धम्मरूपातूनच बघायला भेटतं. त्यानंतरच्या म्हणजे इसवी सनाच्या 2500 म्हणजे 63-65 वर्षाच्या कालखंडानंतरही या प्राण्यांना फक्त उपभोगाचं साधन, म्हणजे शेतीचं साधन असेल किंवा मग ते म्हातारं झाल्यानंतर त्याला विकून टाकणं किंवा यज्ञामध्ये बळी देणं, याच्यापुरताच त्याचा वापर केला गेला होता. परंतु प्राण्यांवरती ही सुद्धा या ठिकाणी मैत्री करावी, हा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. अजूनही अनेक प्रसंग आहेत, जे प्रसंग आपल्याला लोकशाहीच्या मार्गाकडे नेतात. आता आपण जर लोकशाही बघितली, आजची आपल्याला भारत देशामध्ये लोकशाही आहे.
आहे ना. मग ही लोकशाही बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950 रोजी या देशामध्ये लोकशाही आपल्या देशामध्ये चालू झाली. परंतु या देशामध्ये बाबासाहेब संविधान सभेमध्ये भाषण करताना बोलतात की भारत देशाला या देशाला लोकशाही नवीन नाही म्हणजे याचा अर्थ काय, या देशामध्ये लोकशाही याच्याही अगोदर लोकशाही भारतामध्ये नांदत होती, म्हणजे इथे लोकशाही होती. आता ही लोकशाही आपण स्वातंत्र्य जर बघितलं, स्वातंत्र्यामध्ये आपण भांडत होतो इंग्रजांसंगे, आम्हाला स्वतंत्र करा, आम्हाला मुक्त करा, इंग्रजांच्या जखडातून आम्हाला मुक्त करा, आम्हाला लोकशाही पद्धतीने, लोकशाही नव्हे म्हणजे इथे आम्हाला स्वातंत्र्य मिळू द्या. इंग्रज बोलतात जर भारताला मी स्वातंत्र्य जर दिलं तर या देशामध्ये पुन्हा काय येईन, इथे लोकशाही नाही येणार. इथे काय होईल, इथे म्हणजे रचनेप्रमाणे जसं ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या कालखंडातील सत्ता ही त्या असणाऱ्या म्हणजे वैदिक यांच्या हातामध्ये सत्ता होती. म्हणजे आपण गुलाम नव्हतो, खरं तर आपण गुलामांचे गुलाम होतो. आपलं स्वातंत्र्य कुणाच्या हातात होतं, इथल्या वर्ण व्यवस्थाधारी होते जे, त्यांच्या हातामध्ये आपलं स्वातंत्र्य होते आणि ते इंग्रजांचे गुलाम होते. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळणार, बाबासाहेब म्हणतात ना, मला देश स्वातंत्र्य झालाच पाहिजे, परंतु देश स्वातंत्र्य होईल, परंतु देश स्वातंत्र्य झाल्यानंतरनी आम्हाला स्वातंत्र्य मिळेल का देश स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आम्ही गुलामच म्हणून जगणार आहोत. आमचा प्रश्न म्हणजे बाबासाहेबांना देश स्वातंत्र्य पाहिजे होता, परंतु इथल्या असणाऱ्या अस्पृश्य लोकांना सुद्धा मानवी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, ही प्रामुख्याने त्यांची भूमिका होती. आणि म्हणून देश स्वातंत्र्य मिळवता इथल्या असणाऱ्या अस्पृश्य लोकांना सुद्धा म्हणजे आम्हाला सुद्धा मानवी स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, ही त्यांची काय होती, प्रमुख अशी मागणी होती. आणि म्हणून इंग्लंडच्या गोलमेज परिषदेत गेल्यामध्ये ते प्रामुख्याने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करतात. नुसती स्वातंत्र्याची मागणी नाही करत, तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करतात. म्हणजे देशालाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. नाहीतर देशाला स्वातंत्र्य मिळेल आणि त्या स्वतंत्र देशामध्ये आम्हाला मागच्याप्रमाणेच गुलाम म्हणून जगावं लागत असेल तर त्या बाकी स्वातंत्र्याचा आम्हाला काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये अगोदरही लोकशाही होती. हे भाषणामध्ये सांगत असताना तर मग ती लोकशाही कधी होती हे या ठिकाणी प्रामुख्याने आपण बघूया. म्हणजे आपण पुन्हा जर 2500 वर्षाच्या कालखंडानंतर भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये जर जाऊन पोहोचलो तर सिद्धार्थ गौतमाचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस राज्य करण्याची पाळी शुद्धोधन राजाची होती. म्हणजे तिथे राज्य करण्याची पाळी आलटून पालटून होती, म्हणजे 5-5 वर्षांनी होती. कधी होती, किती वर्षांनी होती, 5-5 वर्षाने कपिलवस्तू नगरामध्ये राजा बदलायचा. म्हणजे जी 16 गणराज्य या ठिकाणी होती त्या 16मध्ये 5 अशी गणराज्य होती की तिथे लोकशाही होती. त्यापैकी कपिलवस्तू नगरी एक, तिथे 5 वर्षांनी राजा बदलायचा. आणि सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्यावेळेस शुद्धोधन राजाची राज्य करण्याची पाळी होती, म्हणून सिद्धार्थ गौतम राजपुत्र होते. परंतु राजपुत्र असताना सुद्धा ज्यावेळेस म्हणजे लोकशाही सांगतो त्या काळची कुठे लोकशाही होती, त्यावेळेस त्या ठिकाणी आपण बघतो की सिद्धार्थ गौतम 29-28 वर्षापर्यंत झाल्यानंतरनी एक रोहिणी नदीच्या पाण्यावरती जो भांडण झालं, युद्ध झालं तिथेही मानवतावाद आपल्याला बघायला भेटतो. सिद्धार्थ गौतम म्हणतात युद्ध करू नका. कधी बोलतात सिद्धार्थ गौतम, वय वर्ष 28 किंवा 28 वर्ष असतानाच ना, युद्ध करू नका. आजही आपल्याला बोलावं लागतं युद्ध करू नका, कारण सिद्धार्थ गौतमाने युद्धाचे परिणाम त्यावेळेस सांगितले. आजही युद्धाचे परिणाम आपल्याला आजही बघायला भेटतात. जपान तर म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमा याच्यावरती आपण अणुशक्ती नगरामध्ये आहोत आणि म्हणून खरी वैज्ञानिक नगरी इथून सुरुवात होते. अणुबॉम्ब म्हणजे करण्याची पद्धत म्हणजे जे शास्त्र आहे ते इथून होतं. नागासाकी या 2 जपानच्या शहरावरती ज्यावेळेस अणुबॉम्ब टाकले पहिल्या महायुद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये,
आजही त्या देशाला म्हणजे त्याचे परिणाम आजही आजच्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांना बघायला भेटतात. म्हणजे कित्येक वर्ष त्या जमिनीमध्ये पीकच निघालं नाही किंवा माणसाला तिथल्या माणसांना म्हणजे आरोग्य याच्यामध्ये कर्करोग असेल यासारखे रोग आजही त्या ठिकाणी त्या युद्धाचे परिणाम. भगवान सिद्धार्थ गौतमाने सांगितले युद्ध करायचं नाही. युद्धाने काय होते, माणसाची हानी होते. माणसाच्या त्या देशाची हानी होईल, शाक्यांची होईल आणि कोलियांची होईल. दोन्ही देशांची मनुष्य हानी होईल, प्राणी मात्राची हानी होईल, त्यांचं नुकसान होईल, आपलंही नुकसान होईल. आज जर आपण त्यांच्यावर युद्ध केलं तर ते शांत बसतील का? उद्या ते सुद्धा आपल्या युद्ध करतील, है ना. म्हणजे जर एकाने दुसऱ्या म्हणजे जो दुसऱ्याला जिंकतो त्याला सुद्धा कोण ना कोणता जिंकणारा भेटतो. जो दुसऱ्यांना जिंकतो किंवा जो दुसऱ्यांना लुबाडतो त्याला सुद्धा जिंकणारा कोणतरी भेटतो आणि जो दुसऱ्यांची हत्या करतो त्याला सुद्धा त्याची हत्या करणारा कोणतरी भेटतो. म्हणजे हे जे विचार सिद्धार्थ गौतम यांनी त्या संथागारामध्ये सांगितले, त्यावेळेस युद्ध करू नका, युद्धापासून परावृत्त होण्याचे विचार ते मांडत होते. आणि एक गोष्ट, लोकशाहीचे जे बिंदू आहे या संथागारामध्ये या ठिकाणी आहेत. बघा, शुद्धोधन राजा होता, त्याही कालखंडामध्ये त्याच्यावरती पाळे राजाची होती, राजा होता. कशावरून राजा होता मग तुम्ही बोलाल? कारण तो सेनापती बोलतो की जर हे शुद्धोधन राजाला कळालं की आम्ही तुला परिवर्जक धारण करण्याची शिक्षा दिली, तू निघून जाणार हे दिला, तर राजा आम्हाला दोष देईन. म्हणजे ही शिक्षा होण्याचं काम म्हणजे सिद्धार्थ गौतमाने युद्धावरती मात करून त्यांनी त्याच्यावरती पर्याय निवडला. 2 माणसं इकडले, 2 माणसं तिकडले, 4 माणसांनी ही 4 माणसं मिळून 1 माणूस अशी 5 माणसं निवडली, पंच निवडले. आणि ते जे ठरवतील कोणी किती त्या नदीचं पाणी घ्यायचं, युद्ध करायचं नाही, किती घ्यायचं हा एक पर्याय त्यांनी ठरवला. संघाने त्यांना शिक्षा दिली, तुझ्या आईवडिलांची संपत्ती जप्त केली जाईल, है ना. आईवडिलांची संपत्ती, राजा असताना सुद्धा संपत्ती जप्त केली जाईल. बघावर का इथे ही लोकशाही आहे. कारण न्यायालय न्याय देते, मग तिथे राजा मोठा नाही. न्यायालय न्याय देते, तिथे राजा मोठा नाही. ते काय बोलतात, तुझ्या आईवडिलांची संपत्ती जप्त केली जाईल किंवा त्यांना संपत्ती जप्त केली जाईल, नाहीतर त्यांना काय केला, देशद्रोहाची शिक्षा दिली जाईल किंवा तुला हा देश सोडून जावं लागेल. सिद्धार्थ गौतम म्हणतो माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना त्रास नको, त्यांची संपत्ती जमा नको किंवा त्यांना सजा नको, मी जातो सोडून. इथे सांगण्याचा उद्देश लोकशाहीची मुळे इथे बघायला भेटतात. संथागारामध्ये प्रत्येकाचं म्हणणं, त्या ठिकाणी एखादा प्रश्न आणि तो प्रश्न कुणालाही मांडण्याचा अधिकार नव्हता, त्याचा जो सभासद असेल त्यांनाच मांडण्याचा अधिकार होता. सिद्धार्थ गौतम कधी सभासद झाला होता? वय वर्ष 18 झालं तेव्हा सभासद झाला होतं का नाही? सभासद झाला सांगताना त्याला नियम काय होते, तुला संघाचं काय करावं लागेल, नियमांचं पालन करावं लागेल. आणि जर तू नियमांचं पालन कधी नाही केलं तर तुझं सभासद रद्द होईल. कधी केलं नाही? जर तू चोरी केली, जर तू चोरी केली तर तुझं सभासद रद्द होईल. किंवा जर तू काय केलं, जर तू कुणाची हत्या केली तर तुझं सभासद रद्द होईल. म्हणजे कपट्याने हत्या केली तर सभासद रद्द होईल. किंवा तू जर बलात्कारासारखा प्रकार केला तर तुझं सभासद काय होईल, रद्द होईल. म्हणजे सभासद केलं पण त्याच्यावरती सुद्धा त्यांनी नियम म्हणजे जसं आजच्या लोकशाहीप्रमाणे जर तुम्ही एखाद्या मंडळाचं किंवा एखाद्या संस्थेचं किंवा एखाद्याचं ट्रस्टीचं जर एखादं सभासद तुम्ही असाल आणि त्या सभासद मीटिंगमध्ये जर तुम्ही 3 वेळा गैरहजर राहाल तर तुमचं सभासद आपोआप रद्द होईल. किंवा एखाद्या बॉडीवरती, निवडणुकीच्या बॉडीवरती जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला पहिलं त्या संस्थेचं, त्या मंडळाचं किंवा त्या ट्रस्टीचं, विश्वस्तेचं सभासद असावं लागतं, बरोबर. आणि त्याचं पालन करावं लागतं. नाही केलं तर ते सभासद रद्द होतं. म्हणजे ही पद्धत त्या संथागारातून आपल्याला बघायला भेटते. लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. सिद्धार्थ गौतमाने ज्यावेळेस विचार मांडले त्यावेळेस ते विचार कोणाकोणाला पटतात त्यांनी आपलं उभं राहून काय करा, आपलं मत मांडा, बरोबर ना. सगळ्यांनी सिद्धार्थ गौतमाचे ज्यांना मान्य होते ते गप्प बसले, परंतु युद्धच केलं पाहिजे
हे प्रत्येकाच्या मुखातून आलं आणि सार्वभौम झालं, म्हणजे एकमत झालं. आजच्या भाषेमध्ये काय आलं, ते बहुमतामध्ये पडलं आणि बहुमतामध्ये पडल्यामुळे सिद्धार्थ गौतमाच्या विरुद्ध तो निकाल लागला आणि त्यांना गृहत्याग करून जावं लागलं. सर्वांनीच युद्धच केलं पाहिजे. बहुमत होतं, सिद्धार्थाच्या बाजूने बहुमत होतं का? जर उद्या तुमच्यामध्ये जर शाखेमध्ये आपण निवडणूक लावली, कुणाला अध्यक्ष व्हायचं, आपल्यामध्ये नाही होत तसं, परंतु सांगतो एक, जर बहुमत कुणाकडे आहे, बहुमत जर एखाद्या याच्यामध्ये जर आपण ग्रामपंचायतीमध्ये जर 11 सभासद असन, 6 सभासद त्याच्या बाजूने असन तर तो सरपंच होतो, है ना. 5 असून जमत नाही, 1 सभासद इकडे, 1 मताने वाजपेयी सरकार गेलेलं आपण बघितलंय ना. म्हणजे एकमतसुद्धा किती महत्त्वाचं आहे. ही लोकशाही इथे नांदत होती. 5 वर्षांनी तर राज्य येतच होतं लोकशाहीच्या प्रमाणे, परंतु सभासद म्हणजे लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं काम त्या ठिकाणी होत होतं. ही या ठिकाणी लोकशाही. आणि त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं, त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी म्हणजे लोकशाही जर आपण बघितली, लोकशाहीच्या माध्यमातून समता होती. त्या कालखंडामध्ये जसं पुरुषांना भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये जसं पुरुषांना म्हणजे परिवर्जक होऊन भंते अंगावरती चिवर घेण्याचा अधिकार होता, तसाच भगवान बुद्धांनी सुद्धा महिलांना सुद्धा चिवर देऊन त्यांना धम्म मार्गावरती जाता येत होतं. हा या ठिकाणी अधिकार, प्रथम स्त्रीला अधिकार देण्याचं काम लोकशाही पद्धतीनं प्रथमतः स्त्रियांना धम्म मार्गावरती, आध्यात्मिक मार्गावरती प्राप्त करण्याचा अधिकार कोणी दिला असेल तर भगवान बुद्धांच्या या विचारांनी या ठिकाणी दिलेला असतो. ही देणगी जगाला या ठिकाणी आपण दिलेली या ठिकाणी बघतो. आजही अनेक देशामध्ये, अनेक धर्मसंस्थामध्ये स्त्रीला मानाचं स्थान, बरोबरीचं स्थान या ठिकाणी आजही आपल्याला बघायला भेटत नाही. परंतु भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये आज आमच्या माता भगिनी समोर बसून प्रवचन ऐकतात आणि प्रवचन देतात, है ना. दोन्हीही गोष्टी करतात. म्हणजे राष्ट्रपती, ते लोकशाही पद्धतीने राष्ट्रपती पंतप्रधान होतात, परंतु धम्मामध्ये, धार्मिक याच्यामध्ये, इतरांमध्ये ते बघायला नाही भेटत. धम्मामध्ये बाकी त्या गोष्टी आम्हाला आता मगाशी त्या शेळकेताईंनी म्हणजे सूत्रसंचालन केलं, आहे ना. म्हणजे या सर्व लोकशाहीच्या या ठिकाणी नांदी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आपण जरा पटपट जाऊया. जीवन म्हणजे भगवान बुद्धांनी धम्माची व्याख्या सांगत असताना, म्हणजे जगाला धम्म दिला त्याची व्याख्या या ठिकाणी जर आपण थोडक्यामध्ये जर बघितला तर आपण बघूया, सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म. अनित्य, सर्व संस्कार अनित्य आहेत. जगाला भगवान बुद्धांची ही फार मोठी देणगी आहे की सर्व अनित्य आहे. जगामधली कोणतीही गोष्ट नित्य नाही. अनित्यवत संखारा उपादव धम्मिनो उपजिंत्वा निरुंजंती तेते उपसवसुको. हे मानवा, जग हे अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे नष्ट पावणार आहे. ते काळाच्या ओघामध्ये लुप्त होणार आहे. ते पृथक होणार आहे. ते नष्ट होणार आहे. म्हणजे काय आहे, जग अनित्य आहे. मानव जीवनसुद्धा अनित्य आहे. आणि म्हणून मानव जीवन जर अनित्य असेल, हे जग जर अनित्य असेल, तर ही फार मोठी देणगी. जसा आपण सिकंदर राजा, मला जग जिंकायचं आहे, काय बोलतो तो, मला जग जिंकायचं आहे. परंतु त्याला जग जिंकता तो कसा भारताच्या सीमेवरती जाता तो काय आला, तरुण आला आणि वयोवृद्ध जाता तो मृत्यू पावला. त्याचा इतिहास आपल्याला कदाचित माहिती असेल. तो म्हणतो की सरदाराला बोलतो की असं कर की आता मी मृत्यू पावणार आहे. जग तर मी जिंकलोय, आता मी मृत्यू पावणार आहे, परंतु माझ्या 3 गोष्टी आहेत, त्या तू काय कर, अंमलात आण. आता एवढा मोठा जिंकणारा सिकंदर राजा म्हणतो की मी मेल्यानंतरनी आता सिकंदर राजा हा ग्रीक होता, ग्रीक याच्यामधला होता. तो म्हणतो, मला खांदे देणारे आहेत ना, ज्यांनी आयुष्यभर माझ्यावरती काय केले, औषधोपचार केलेत. म्हणजे डॉक्टर, जे आजच्या भाषेमध्ये डॉक्टर, शल्यचिकित्सक आपण बोलूया, डॉक्टर आहेत, जे वैदिक आहेत, त्यांना माझा जो पेटी असेल ते त्यांच्या खांद्यावर असू द्या. जगाला ते म्हणतात अशी कशी, हे कसं काय. ते सिकंदर राजा बोलतो की मनुष्या म्हणजे वैदिक शास्त्रसुद्धा, म्हणजे वैदिक किंवा जे आयुर्वेदिकसुद्धा किंवा शल्य किंवा डॉक्टर
सुद्धा कोणतंही औषध मनुष्याला मृत्यूपासून काय करू शकत नाही, रोखू शकत नाही. तू दुसरं असं कर की मला ज्या मार्गाने मला नेणार आहेत, मी एवढी मिळवलेली संपत्ती आहे, ही संपत्ती त्या मार्गावरती आतर, म्हणजे माझी जी बॉडी, आजच्या भाषेमध्ये बॉडी, मैत ज्या मार्गाने नेणार आहे त्या मार्गावरती संपूर्ण काय करत, मोहरा असेल, सोनं नाणं असेल, ते आतरून टाक. जगाला कळलं पाहिजे मी जाताना काय झालं, मी हेच धनसंपत्ती मी जाताना घेऊन जाऊ शकत, सर्व काही इथंच राहून जाणार आहे. तिसरी माझी इच्छा अशी आहे की माझी जी शवपेटी आहे त्याच्या बाहेर माझे दोन्ही हात लोंबते ठेवू, लोंबकळलेले पाहिजेत. तर म्हणतो राजन हे कशी तुमची ही इच्छा आहे, तर म्हणतो मी खाली हाताने आलो आणि खाली हातानेच जाणार आहे. हे जगाला काय केलं पाहिजे, जगाला माझा हे पटलं पाहिजे की खाली हाताने आलो आणि खाली हातानेच गेलो. म्हणजे अनित्य या जगामध्ये कोणतीही गोष्ट नित्य नाही. म्हणून मजात वामनदादा म्हणतात जेव्हा केस माझे गळू लागले, जेव्हा केस माझे गळू लागले तेव्हा जीवन मला कळू लागले. माझं जीवन मला तेव्हा कळू लागलं जेव्हा माझे हे काळेभोर केस पांढरे होऊ लागले, ते गळून जाऊ लागले. आणि म्हणजे आपण बघतो ना, गळून गेल्यानंतर आपण केस निघून जातात, मग टक्कल पडतं है ना, टक्कल पडतं. मग तेव्हा म्हणतात नाही आता आपण काय झालो, आपण आता वय झालं, केस पांढरे व्हायला लागले, नाही आता आपण 40च्या पुढे चाललो है ना. म्हणजे आता वाटू लागतं, थकवा लागू लागला, बोलणं चालणं थकवा वाटू लागलं, ऐकायला कमी लागले, दात थोडे हलू लागले, आपल्याला समजून जातो आता आपलं वय झालेलं आहे. म्हणजे जेव्हा केस माझे गळू लागले, म्हणजे अनित्य नियम हा रूपस्कंद, हे 5 स्कंदामधला आहे. 5 स्कंदासे बना शरीर मनुष्यधार्य नाम, म्हणजे मनुष्य धारण केलेलं कोण आहे, हे स्कंद आहेत. 5 स्कंद आहेत. मग ते रूप आहे, चेतना आहेत, संज्ञा आहे, विज्ञान आहे ना, हे स्कंद आहेत. आणि याच्यामधलं रूपस्कंद आहेत. रूपस्कंद म्हणजे आप तेज वायू हे 4 स्कंद, पाणी, हवा, उष्णता आणि जडत्व. जिथून घेतले तिथं पुन्हा देणं, जिथून घेतलं तिथं पुन्हा देणं. म्हणजे पाणी न पिणं, म्हणजे शरीर एकदम थंड पडणं किंवा श्वास थांबणं, हे मृत्यूची म्हणजे मृत्यूच्या अगोदरची किंवा मृत्यू झाल्याची लक्षणं आहेत. म्हणजे हे सर्व अनित्य आहे. मनुष्य प्राणी अनित्य आहे. ही अनित्याची, ज्याला अनित्य नियम समजला त्याला जीवन समजलं, हे भगवान बुद्धांचं वाक्य आहे. ज्यांना अनित्य म्हणजे जगातील सर्व मनुष्य प्राणी मृत्यू पावणार आहेत, अनित्य आहेत, कोणीही कायमस्वरूपी इथे राहणारा नाही. हे प्रत्येकाला भगवान बुद्धांनी मानवाला ही फार मोठी म्हणजे एक सिद्धांत दिलेला आहे. हा आपण समजण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म, निर्वाण म्हणजे सुखाच्या मार्गाकडे, निर्वाण म्हणजे कोणत्याही प्रकारचे, म्हणजे काढून टाकणे, वाण म्हणजे तृष्णा, सर्व तृष्णामुक्त होणे म्हणजे त्याला धम्म असं बोललं जातं. कोणतेही तृष्णा न बाळगणे म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, चांगली कपडे पाहिजेत, चांगलं खाणं पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगली गाडी पाहिजे, चांगलं बंगला पाहिजे, ज्या अपेक्षा असतात आपल्याकडे त्या कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न बाळगता जे काही आहे ते समाधानाने जीवन जगण्याचं काम या ठिकाणी करणं, त्याला निर्वाणीचा प्राप्त असं या ठिकाणी बोललं जायचे. जीवनाची परमोच्च शिखराची पायरी म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता जीवन आपलं जगण्याचं काम या ठिकाणी करणे, याला या ठिकाणी आपण काय बोलतो, निर्वाणाचा म्हणजे तृष्णा त्याग करून निर्वाणाच्या प्राप्तीकडे जाणे. म्हणजे ही देणगी भगवान बुद्धांनी जगातील सकल मानव प्राप्तीला दिली. नाही तर त्या काळात म्हणतो ना, तो अमर होता, बुद्धांच्या कालखंडाच्या अगोदर त्यांनी अमरत्व त्यांनी याचा वर मागितला आणि तो अमर झाला आहे ना. कितीही हल्ला केला, कितीही शस्त्र चालवला तरी तो मरत नव्हता. कापल्याने कापला जात नव्हता, जाळल्याने जाळला जात नव्हता, तोडल्याने तोडला जात होता. असा आत्मारूपी मनुष्य कायमस्वरूपी म्हणजे आत्मा कसा आहे, अमर आहे. ही जी व्याख्या होती भगवान बुद्धांनी, ही व्याख्या या म्हणजे अनित्य नियमातून काय केलेली या ठिकाणी त्याला थांबवण्याचं काम, तिच्यावरती मात करण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं. आणि अशा पद्धतीने अनित्यवादाचा या ठिकाणी अनित्यवादाचा सिद्धांत भगवान बुद्धांनी मांडला. तो आजही आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. भगवान बुद्धांनी कार्यकारण भाव सिद्धांत मांडला. कोणतीही गोष्ट आपोआप निर्माण झालेली नाही. कोणतीही गोष्ट निर्माण होण्यासाठी त्या गोष्टीचं अस्तित्व एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला बघायला भेटतं. त्याच्याशिवाय
ती गोष्ट निर्माण होऊ शकत नाही. ती गोष्ट निर्माण होऊ शकत नाही. रात्र झाल्याशिवाय आपल्याला सकाळचा सूर्योदय बघायला भेटणार नाही आणि सकाळचा सूर्योदय अस्ताला गेल्याशिवाय आपल्याला रात्र बघायला भेटणार नाही. आणि म्हणून एखाद्या गोष्टीचं अस्तित्व अचानक प्रगट झाला, या डोंगरावरती अचानक प्रगट झाला, तो त्याच्या तोंडातून प्रगट झाला, तो त्याच्या कानातून प्रगट झाला, तो त्याच्या जांघेतून प्रगट झाला, कोण तोंडातून प्रगट झालं, कोण पायातून प्रगट झालं आणि कोणाच्या प्रसादाने प्रगट झालं. ही ज्या गोष्टी होत्या या गोष्टी भगवान बुद्धांनी नाकारल्या. कारण ते काय बोलतात, मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता आहे, मी तुम्हाला मोक्ष देत नाही. माझे आई वडील महामाया आहे, प्रजापती आहेत, माझे वडील शुद्धोधन राजा आहे, म्हणजे मी मानवाचा पुत्र आहे, मी कोणीही प्रेषित वगैरे कोणीही मी नाही, म्हणजे अंतिमी नाही. माझ्यानंतर येच बुद्ध अतीताचं, येच बुद्ध अनागता, मी बुद्ध झालो, आता तुम्ही सुद्धा बुद्ध होऊ शकता. म्हणजे बुद्धत्व ही तेवढ्या पुरतं नव्हे तर अनेक जण, म्हणजे महापरिनिर्वाणाकडे अनेक उपासक सुद्धा महापरिनिर्वाणाकडे, त्या निर्वाणाच्या म्हणजे निम्मान सुख प्राप्त करू शकतो. म्हणजे भगवान बुद्धांनी कोणत्याही गोष्टीला त्या एका साचेमध्ये नाही, म्हणजे अनित्य याच्यामध्ये कार्यकारण भावामध्ये न ठेवता मग भगवान बुद्धांना विचारलं, जग कसं निर्माण झालं. जग हे निर्माण विस्मृत पावलेलं आहे, उत्क्रांत पावलेलं आहे. आस्ती उत्क्रांत. डार्विनचा सिद्धांत काय सांगतो, मानव हा माकडापासून त्याची आस्ती प्रगती होत गेली. म्हणजे कारण आहे, अचानक निर्माण नाही झालं. म्हणजे आपण म्हणतो ना, आकाशातून पडलंय का, तर नाही. इथून निर्माण झालंय का, नाही. म्हणजे त्या गोष्टीची जाणीव आपल्याला. आता आपण सर्व विज्ञान नगरीमधले आहात. एखाद्या विज्ञान शाखेतील मुलगा असन, त्याला विचारलं बाबा जर आपल्याला विचारलं पहिलं पाणी कसं निर्माण झालं, तर आपण काय सांगू, पाऊस पडला, धरणामध्ये पाणी साठलं, BMCने पाणी सोडलं आणि नळाला पाणी आलं, असं पाणी निर्माण झालं. परंतु विज्ञान शाखेतील एखाद्या मुलाला विचारलं बाबा पाणी कसं निर्माण झालं, तो काय बोलन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आलं आणि पाणी म्हणजे H2O एकत्र आलं म्हणजे पाण्याची निर्मिती झाली. म्हणजे हे आपल्याला म्हणजे ते आकलन शक्ती आपल्याकडे नव्हती, परंतु त्या विद्यार्थ्याला ती शास्त्राच्या अभ्यासातून ती आकलन शक्ती आलेली आहे. आणि म्हणून कोणतीही गोष्ट अचानक न निर्माण होता त्या गोष्टीचं अस्तित्व, जसं आपण बघतो की लोणी असेल, ताक असेल, लशी असेल, तूप असेल, दही असेल, अजून श्रीखंड असेल किंवा पनीर असेल, या सर्व कोणत्या एका गोष्टीमुळे निर्माण होतात. कशापासून निर्माण होतात, दुधापासून. म्हणजे एक दूध आहे, परंतु दुधापासून निर्माण किती पदार्थ होतात, किती टप्प्याटप्प्याने होतात का नाही. दूधच नसेल तर या सर्व गोष्टी निर्माण होतील का. म्हणजे या सर्व गोष्टींची म्हणजे अस्तित्व आपण दुधामध्ये या ठिकाणी बघतो. म्हणजे अशा पद्धतीने कार्यकारण भाव सिद्धांत या ठिकाणी सांगितला. जसं कर्म तसं फळ, कर्म सिद्धांत भगवान बुद्धांनी सांगितला. कर्म आपल्याला मागे विषय झाला असेल, कर्म हेच नैतिक व्यवस्थेचा आधार मानणे म्हणजे कर्म म्हणजे धम्म होय. नैतिक व्यवस्था आणि कर्म सिद्धांत, माणसाची नैतिक व्यवस्था ही माणसाच्या कर्मावरती आहे. तुम्ही किती नीतिमानवान आहात हे तुमच्या कर्मावरती. कर्म म्हणजे काय, आपलं काम, याच्यावरती कामावरती कर्म ठरलं जातं आहे ना. आपण सर्वजण बसलेले आहात. आता आपण कोण व्यसन करत आहोत का, नाही. आपण चोरी करणारी माणसं आहोत का, आपण व्यभिचार करणारी माणसं आहोत का, तर नाही. मग नैतिक व्यवस्था आपली कशी आहे, आपली नैतिक व्यवस्था ही चांगली आहे. म्हणजे आपलं कर्म कसं आहे, आपलं कर्म चांगलं आहे. या गोष्टी आपण करत नाही. आणि मग ज्याचे नैतिक व्यवस्था ढासळलेली आहे म्हणजे त्याचं कर्म कसं असतं. आता आपण बघतो की नैतिक व्यवस्था ढासळली, मग त्याचं कर्म कसं असतं, त्याचं कर्म एखाद्या पशुच्या प्राण्यासारखं असतं, हिंस प्राण्यासारखं असतं. म्हणजे एखाद्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा कसा असतो, नैतिकतेचा असतो का, तर तो अनैतिकतेचा असतो. म्हणजे पुरुषाने स्त्रीकडे बघत असताना भगवान बुद्ध सांगतात, ती मोठी असेल तर ती आई समान असेल, ती आपल्या बरोबरीने असेल तर ती आपल्या बहिणी समान असेल, तर ती लहान असेल तर ती आपल्या मुली समान असेल. पुरुषांना स्त्रियांना सुद्धा सांगतात
की मोठा पुरुष असेल तर ते आपल्या वडिलांसमान असेल, आपल्या बरोबरीचा असेल तर तो भावासमान असेल, आणि लहान असेल तर आपल्या मुलासमान असेल. ही नैतिक कर्म, हे आपलं हे कर्माच्या रूपातून आपण जीवन जगतो. म्हणजे आपली नैतिक व्यवस्था या ठिकाणी भक्कम करण्याचं काम जगातील मानवाला भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांतातून या ठिकाणी देण्याचं काम दिलं. हे फार मोठे देणगे आहेत, या भगवान बुद्धांच्याच विचारसरणीतून जगाने आत्मसात केले आहेत. त्याच्या अगोदर काय होतं हे या ठिकाणी आपण अनेक याच्यातून बघतो, अनेक माध्यमातून बघतो. अजून विषय थोडा पुढं असल्यामुळे हे थोडं धावपळ घेतो. आता मी या ठिकाणी एक गोष्ट सांगेन, दान पारमिता. जगामध्ये दान, निस्वार्थीपणे दान करणारी माणसं कशी निर्माण झाली हे या ठिकाणी जर आपण बघितलं तर भगवान बुद्धांच्या परोपकारी धम्म विचारातून दान देणारी माणसं या ठिकाणी निर्माण झाली. जगामध्ये अनेक दान स्वरूपातून अनेक मोठी मोठी कामं या ठिकाणी आपण झालेली या ठिकाणी आपण बघूया. दान, बिंबिसार राजा हा कौशल देशाचा प्रमुख राजा होता. त्याच्या आधिपत्याखाली अनेक राज्य होती. त्या राजाने वेळुवन दान दिलं. अनाथ पिंडकाने या ठिकाणी श्रावस्ती नगरीमधलं जेतवन दान दिलं. आपण ती कथा जर ऐकली ते पार आपण अचंबित होऊन पूर्ण पटांगण, पूर्ण उद्यान मोहरांनी झाकून टाकलं. इतक्या मोहऱ्या या अनाथ पिंडकाने म्हणजे त्या ठिकाणी पसरलं. काय करायचं होतं? भगवान बुद्धांना दान द्यायचं होतं. कोणाला दान द्यायचं होतं? भगवान बुद्धांना दान देण्यासाठी आपली सर्व संपत्ती त्या राजाकडून विकत घेण्यासाठी ते संपूर्ण मोहरा त्यांनी त्या वनामध्ये पसरवलेल्या होत्या. तो राजा अचंबित झाला, इतकं तुझं मोठं दान आहे, असं कोणाला दान देतोय तू? तर म्हणलं भगवान बुद्धांना दान देतो. तर म्हणतो तू दान देत असेल तर चांग, मी पण दान देईन. ही दान तू जमीन दान दिली, ही झाडं बाकी मी तुला काही दान देऊ शकत नाही, ती मी दान देतो. म्हणजे इतकं मोठं दान. जीवकाने काय केलं? आम्रवन दान दिलं. आता जीवक जर आपण बघितलं, जीवक हा आयुर्वेदिक शास्त्रातील फार मोठा शल्यचिकित्सक, एक फार मोठा डॉक्टर, एमडीच्याही पुढे जीवक होऊन गेलेला आपण या ठिकाणी बघतो. आजचं जे आयुर्वेदिक शास्त्र आहे त्याचा जनक जर कोण असेल तर हा जीवक आहे. जीवकाने भगवान बुद्धांवरती आणि बिंबिसार राजावरती सुद्धा पडलेल्या आतड्याचा पीड या ठिकाणी आयुर्वेदाने बरा केलेला, न चिरफाड करता बरा केलेला आपण बघतो. असे हे जीवक, हा जीवक म्हणजे आयुर्वेदाची जननी आणि देणगी ही भगवान बुद्धांच्या धम्मातून मानवाला या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. आम्रपाली कोण होती? आम्रपाली वेश्या होती, त्या नगरवधू होती. परंतु तिने भगवान बुद्धांची भोजनाची तारीख घेतली आणि ज्यावेळेस तिचे भोजनाची तारीख घेतल्यानंतरनी जेव्हा त्या ठिकाणी तो राजा, म्हणजे कोणता राजा? जेत राजा, ज्यावेळेस तो म्हणतो की आम्रपाली, अरे तू माझ्या चाकाला चाक घासून चाललेली आहेस, असा कोणता आनंद झाला तुला? ती म्हणते की मी भगवान बुद्धांची भोजनाची तारीख घेतली आणि भोजनासाठी उद्या भगवान बुद्ध माझ्याकडे येणार आहेत. तो म्हणतो की आम्रपाली, मी तर राजकुमार आहे, मी राजा आहे, ती तारीख जी आहे तू ती मला दे, जेवढं पाहिजे दान तेवढं मी तुला देतो, पण ती भगवान बुद्धांची भोजनाची तारीख तू काय कर, मला दे. आम्रपाली बोलते की राजा, तुला मी दान देते, परंतु मी तुला काही ही तारीख देणार नाही, कारण भगवान बुद्धांनी माझं आमंत्रण स्वीकारले. म्हणजे ही दान देण्याची तिने दान देण्याची जी परंपरा आहे ही या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. या ठिकाणी अनेक या ठिकाणी उदाहरणं दानाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आता आपण या ठिकाणी धम्मदीक्षा, आपण जर धम्मदीक्षा या ठिकाणी बघितली, भगवान बुद्धांनी धम्मदीक्षा देत असताना मनुष्य प्राण्यामधला म्हणजे वर्णव्यवस्था त्या काळातील असणारा जो समाज व्यवस्था होती, म्हणजे श्रेष्ठी असेल किंवा म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक जाती व्यवस्था असतील, त्याच्यामधल्या सर्वांना भगवान बुद्धांनी काय केलेला? आपला धम्म या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं या ठिकाणी आपण बघतो. मग काय केलं त्यांनी? आपण बघतो भगवान बुद्धांनी बिंबिसार राजाला धम्मदीक्षा दिली, त्यानंतरनी प्रसेनजित राजाला या ठिकाणी धम्मदीक्षा दिलेली आपण बघतो. अनाथ पिंडकाला म्हणजे हा फार मोठा व्यापारी होता, त्याला धम्मदीक्षा देताना बघितलं. काश्यपाला म्हणजे हा पण फार मोठा श्रेष्ठी होता,
यांना त्यांनी धम्मदीक्षा देताना या ठिकाणी आपल्याला बघितलं. म्हणजे राजाला सुद्धा धम्म सांगितला. त्याचप्रमाणे उपाली कोण होता? उपाली न्हावी होता. सुनीत कोण होता? भंगी होता. सोपाक आणि सुप्य कोण होते? हे अस्पृश्य होते. सुमंगल कोण होते? तर हीन होते. आणि महारोगी प्रबुद्ध होते. यांना सुद्धा भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये घेतलेलं या ठिकाणी बघतो. स्त्रियांमध्ये कोण कोण होतं? प्रजापती, यशोधरा, चंडालिका, प्रकोर्ती, आम्रपाली या सर्वांना त्यांनी काय केलं? धम्मामध्ये घेतलं. आम्रपाली वेश्या होती, तिला सुद्धा गेलं. अंगुलीमाल डाकू होता, त्यांना सुद्धा धम्मामध्ये घेतलं. दरोडेखोरांना घेतलं. उडाण टप्पूला घेतलं. अनेक गुन्हेगाराला सुद्धा भगवान बुद्धांनी समानतेचं लेखून त्यांना या ठिकाणी धम्मामध्ये घेतलेलं आपण बघतो. आपण या ठिकाणी बघतो की त्या सर्वांना भगवान बुद्धांनी काय केलेले? आपल्या धम्मामध्ये स्थान या ठिकाणी दिलं. हा मानवतावाद या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. आज आपण म्हणतो जग शांतता जगामध्ये शांतता नांदली पाहिजे. आणि मग हा शांततेचा विचार युद्धातून परावृत्त होऊन शांततेच्या मार्गाने जाण्यासाठी आजही आपण बघतो की अफगाणिस्तानामध्ये शस्त्र म्हणजे फार मोठ्यामध्ये मनुष्यहानी होत आहे. म्हणजे युद्ध नको तर बुद्ध हवा संपते. युद्ध नको तर बुद्ध हवा ही जी गोष्ट आहे ही या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. आज आपण या ठिकाणी ही स्थापत्य कला या ठिकाणी बघतो. ही जी स्थापत्य कारला भाज्याच्या लेण्यामधली ही स्थापत्य कला आहे ही जगाला दिलेली देणगी फार मोठी आहे. भारतातून गेली पहिल्या शतकापासून तर 10व्या शतकापर्यंत भारतातून ही कला म्हणजे ही याची ही कला जी आहे स्थापत्य कला भारतातून बाहेरच्या देशामध्ये गेलेली आहे. आज जर इमारत बांधायला आपण काढली तर पहिला पाया खणतो, परंतु लेणी खोदायला काढली तर कळसापासून सुरुवात करतो. इमारत पायापासून आणि लेणीचे खोदकाम कळसापासून सुरुवात करतात तर वरून खाली येते. ही जी स्थापत्य कला आहे त्या काळातील किती विज्ञान पुढे गेलं होतं. भगवान बुद्धांचं विज्ञान किती पुढे गेलेलं होतं. म्हणजे खोदता मध्ये ठिसूळ म्हणजे मुरुम दगड लागू नये आणि संपूर्ण केलेलं काम निकामी होऊ नये याची सुद्धा म्हणजे भूगर्भाची म्हणजे अभ्यास त्या कालखंडातील असणारा भंते वर्ग किंवा त्या स्थापत्यकला किती फार मोठ्यामध्ये गेलेली या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. त्यानंतरनी म्हणजे अजंठा वेरूळ असेल, अजंठा वेरूळ लेणी असेल, कारला भाज्या लेण्या असतील, कानेरी गुंफा असतील, अशा अनेक लेण्या. आज जर आपण बघितलं अजंठा वेरूळ लेण्या बघायला जास्तीत जास्त कोण येतं? बाहेरच्या देशातील लोक भारतामध्ये येतात. कशाला येतात? भगवान बुद्धांची जी कला स्थापत्य कला आहे, मूर्त्या आहेत, हे चैत्य आहेत, जे स्तूप आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी ते बघण्यासाठी बाहेरच्या देशाचा ओघ भारताच्या दिशेकडे आहे. आणि आपल्याला 10 रुपये भारतीय लोकांना ती बाहेरचे लोक आले ना त्यांना डायरेक्ट 500 रुपये किती पौरत्य खाते किती त्यांना फी लावतं त्याचा म्हणजे फी 500 रुपये डायरेक्ट. आपल्यासाठी जर 10 रुपये असेल 25 रुपये मला वाटतं तर त्यांना 500 रुपये आहे. म्हणजे मानवतावादी जगाला मानवतावादी धम्माने जगाला काय दिलं हे त्यांच्या मूल्याकडून या ठिकाणी आपल्याला बघायला. ते इथे येतात. कुठे भगवान बुद्धांचा धम्म झालेला आहे, कुठे लुंबिनी आहे, कुठे कुशीनगर आहे, कुठे श्रावस्ती आहे, कुठे कारला आहे, कुठे भाज्या आहे, कुठे अजिंठा लेणी आहे. जगातील लोक या ठिकाणी येतात बघायला. जपानसारखा देश या ठिकाणी ज्यावेळेस अफगाणिस्तानमधल्या बुद्ध लेण्या तोडल्या किंवा त्याच्यावरती दबाव टाकला जगावरती तोडू नका म्हणून आम्ही त्याचं हे करतो, किंवा अजंठा वेरूळ लेण्याला जपानसारखा देश अनेक तिथं मदत करतो. म्हणजे ती लेण्या जशाच्या तशा राहण्यासाठी भारत सरकारला कोट्यावधी रुपयाचं अनुदान देतात. म्हणजे ही जी जे सर्व आहे हे भारतातून जगाला दिलेलं या ठिकाणी आपण बघतो. ह्युएनसाँग इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये 2 चीनी प्रवासी भारतामध्ये आले. ते बघत तिकडे गेले. काय केले? बघत गेले आणि लिखाण करत गेले. जाताना भारतातून अनेक ग्रंथ संपदा ते घेऊन गेले. कुठे घेऊन गेले? जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन गेले. फ्रान्समध्ये गेले, फ्रान्स भाषामध्ये अनुवादन केलं. चीनमध्ये गेले, चीनी भाषेमध्ये अनुवादन त्याचं केलं. जपानमध्ये गेलं, त्याचं जपानी भाषेमध्ये अनुवादन केलं. अजून भारताने म्हणजे या जंबादुपाने
या जगाला फार मोठा मानवतावाद, फार मोठी या ठिकाणी धम्म या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हाच तर मानवतावादी धम्म जगाला देण्याचं काम धम्मरूपातून बुद्धांनी केलं, बाबासाहेबांनी सुद्धा केलं, सम्राट अशोकांनी केलं, हर्षवर्धन राजाने केलं, कनिष्क राजाने केलं, अनेक राजाने केलं, गुप्त कालखंडामध्ये गेलं, वाकाटक राज्यामध्ये केलं, बाबासाहेबांनी केलं, महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांनी केलं, भैयासाहेब आंबेडकरांनी केलं. या ठिकाणी आजही ही परंपरा चालू आहे. देण्याचं काम भारतातून चालू आहे. देण्याचं काय देण्याचं काम? काय देण्याचं काम? विचार देण्याचं काम, मानवतावाद देण्याचं काम, मानवाला उत्कर्षाला विचार पटण्याचं देण्याचं काम अजूनही भारतातून या ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये या ठिकाणी जाण्याचं काम होत आहे. आणि म्हणून हा विषय या ठिकाणी मी थोडक्यामध्ये या ठिकाणी संपवतो. जास्त वाजले असतील परंतु आपण सुरुवात पण लेटच केली. 8:30 वाजता काय काय ठिकाणी विषय संपतात आणि म्हणून या ठिकाणी मी हा विषय या ठिकाणी थांबवतो. या ठिकाणी माझ्याकडून ज्या गोष्टी राहिल्या असतील किंवा चुकल्या असतील आपण त्या शब्दाला माझे शब्द म्हणून आपण चूक समजावी. आणि जे चांगले विचार असतात ते मानवतावादी विचार असतात. आणि आपण सर्वांनी हा विषय ऐकून घेतल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद गुरुजी. आपला विषय होता मानवतावादी बौद्ध धम्माने जगाला काय दिले. हा विषय आपण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सांगितलेला आहे आणि हा विषय खरं तर खूप मोठा विषय आहे, परंतु आपण आपल्या वेळेचं भान ठेवून हा विषय खूप चांगल्या प्रकारे मांडलेला आहे. आणि खरं तर या विषयातून आपण आम्हाला बौद्ध धम्म सांगितलेला आहे आणि हा बौद्ध धम्म मानवाचे कल्याण करणारा कसा आहे ते आम्हाला तुम्ही समजून सांगितलेले आहे. आणि हा धम्म मानवाच्या सुखाचा आहे, कल्याणाचा आहे, हे आपल्या विषयातून आपण स्पष्ट करून सांगितलेले आहे. आणि हाच बौद्ध धम्म सर्वात श्रेष्ठ धम्म आहे आपल्या विषयातून हे आम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे. तर आपले खूप खूप धन्यवाद करते मी. आणि शाखेचे अध्यक्ष आदरणीय गणपत चंदनशिव गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे प्रवचनकार आहेत त्यांचं स्वागत करायचं आहे एक पुष्प देऊन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय काकडे गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या आयोजकाचं तांबे परिवाराचं स्वागत करायचं आहे. गुरुजीने आलेले गडबड आजचे आयोजक तांबे परिवार यांना मी विनंती करते की त्याने आजचे प्रवचनकार यांना पुष्प व धम्मदान द्यायचं आहे व गुरुजी स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करते. आता आपल्यासमोर सांची दिनेश तांबे ही आपल्यासमोर बुद्धांविषयी काही माहिती सांगणार आहे, तर आपण ते ऐकावी अशी मी विनंती करते. नमो बुद्धाय. माझं नाव नमो बुद्धाय. जय भीम. वर्षावासचं हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. माझं नाव सांची दिनेश तांबे. आज मी 3rd A मध्ये शिकते. आज मी तुम्हाला भगवान गौतम बुद्धांची
गोष्ट सांगणार आहे. एकदा भगवान गौतम बुद्ध आपल्या शिक्षकांना घेऊन शिष्यांना घेऊन समोरच्या एका गावातून जात होते आणि मग ते खूप चालायच्या नंतर त्यांना ताण लागली आणि मग ते मग समोर एक तलाव होतं. मग बुद्ध बोलले की मुला जा आणि त्या समोरच्या तलावाने माझ्यासाठी पाणी घेऊन ये. मग तो जातो आणि बघतो की ते सगळं पाणी खराब असतं. तिथे सगळे लोक तिथे कुठे कपडे धुत असतात आणि तिथून बैलगाडी पण जात असते. मग त्यामुळे ते पाणी खराब असतं. मग ते शिष्य विचार करतो की आता मी कसं देऊ हे खराब पाणी. मग त्याच्यानंतर शिक्षक जातो आणि बुद्धांना सगळं सांगतो आणि मग ते बुद्ध बोलतात की आपण इथे थोडा वेळ झाडाच्या खाली बसूया, मग आराम करूया. मग त्याच्यानंतर बुद्ध बोलतात की आत्ता थोडा आराम करायच्या नंतर बोलतात की जा मुला आणि मला पाणी आण. मग त्याच्यानंतर मग तो शिक्षक जातो आणि मग बघतो की ते सगळं पाणी साफ असतं. मग तो एक टोपामध्ये पाणी भरतो आणि बुद्धांकडे देतो आणि बुद्ध बोलतात की आपल्याला रागामुळे, घाबरण्यामुळे, गरमीमुळे लय चिडचिड होते, राग येतो. त्यामुळे आपल्याला पाण्यासारखं शांत ठेवायचं असतं मन हर रोज. चांगल्या गोष्टींचा विचार करायचा आपल्या मनामध्ये येतो. असा संदेश भगवान गौतम बुद्ध देतात. जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या वर्षावास कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी, मी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करायचे आहे. तत्पूर्वी मी रुचिरा ताई यांना विनंती करते की त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. शीतल ताई त्यांचं एक पुष्प देऊन स्वागत करणार आहे. मालती तांबे आईंना मी विनंती करते की त्यांनी पण धम्मपीठावर यायचं आहे. त्यांचंही स्वागत होत आहे. तांबे मी ज्यांची नावं घेणार आहेत त्यांनी धम्मपीठावर यायचं आहे. वेळ खूप झालेला आहे. तर मी अक्षय यांना विनंती करते, त्यांनी यायचं आहे धम्मपीठावर. रुपेश कासारे, आरती कासारे यांनी धम्मपीठावर यायचं आहे. संदेश तांबे, संध्या म्हात्रे यांचंही स्वागत होत आहे आणि धम्मपीठावर यायचं आहे.
पुढचे आयोजक आहे सुधम्मा राजेंद्र गजबे यांनी धम्मपीठावर यायचं आहे. त्यांचे स्वागत आजचे आयोजक करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजचे आयोजक हे आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. शीतल तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सर्व माता रमाई जिजाऊ या सगळ्यांना मी अभिवादन करून असं सांगते की आज जे प्रवचन दिलेलं आहे मिलिंद कसबे यांनी विषय मानवतावादी बौद्ध धर्माचे धम्माने काय दिले, तर हा जो विषय ना इतका थोडक्यात आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आम्हाला समजवल्याबद्दल सांगितल्याबद्दल तांबे परिवार आमचे सासरे काशीराम तांबे यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. आणि बौद्ध महासभा आणि आपला काय आपलं आपले जे आयोजक आहेत इकडे जमलेले सर्व त्यांनी आम्हाला ह्या पुष्पाचा जो आम्हाला जो मान ध्यान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे. आणि आज हा विषय लहान मुलांपासून मोठ्या लोकांना जसा इतका सोप्या पद्धतीत समजवल्याबद्दल मी त्यांचंसुद्धा प्रवचनकर्त्यांचं मनापासून आभारी मानते. धन्यवाद. जय भीम. आजच्या वर्षावास कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजय काकडे गुरुजी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. जय भीम. आजचे आयोजक तांबे परिवार आणि त्यांच्या परिवारामध्ये तांबे गुरुजी आमचे गुरुवारी आहेत. कारण त्यांच्या घरामध्ये हे लहानपणापासून या परिवारावरती धम्माचा जो अभ्यास आहे किंवा आचरण आहे त्यामुळं आज त्यांनी जे एवढं आयोजन धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी आपलं जे आजचं दान दिलेलं आहे. आणि आजचे जे प्रवचनकार आहेत आदरणीय मिलिंद कसबे, आम्ही एक संगीत शिबिर केलेलं आहे आणि त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बौद्ध धम्माने मानवतावादी बौद्ध धम्माने जगाला काय दिले हे प्रत्येक विषय आणि ज्या राजांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे लहान मुलापासून ती वयोवृद्धापर्यंत कसं समजेल अशा साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये समजवल्याबद्दल आणि चांगलं समजलं आकलन झालं त्यामुळं मी त्यांचंही आभार मानतो. चांगल्या प्रकारे त्यांनी हे केलेला. आणि आज जे सर्व उपस्थित आहेत आता कारण वेळ झालेला आहे म्हणून मी जास्त न बोलता सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पुढील पुष्प आहे सोमवार दिनांक 20/9/2021 रोजी सुधम्मा राजेंद्र गजबी यांचा आहे. ते राहतात सरस्वती 7मध्ये. त्यावेळेसचे प्रवचनकार आहे संतोष शेळके गुरुजी. त्यावेळेसचा विषय म्हणजे त्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला ते भाद्रपद पौर्णिमेचे महत्त्व सांगणार आहे. शेवटचं सणते होईल आणि हा कार्यक्रम इथे संपन्न होईल असे मी जाहीर करते. शेळके यांचं स्वागत आयोजक शीतल तांबे करतात. साधु साधु साधु. नास्ति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवतेन होतु मे जयम्.
मङ्गलं नास्ति मे शरणमयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणमयं संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं